Hello everyone. Today we are going to discuss about a case of right trigeminal neuralgia with bacillar ectasia. So let's have a word with him. नमस्कार बाबा. नमस्कार. माझं नाव पुंडलिक तुकाराम जाधव. वय तुमचं? माझं 53 वर्ष. अच्छा. आता तुम्ही मला सांगा की तुम्हाला काय त्रास होत होता आधी आणि तुम्ही या हॉस्पिटलमध्ये आला, डॉक्टर तिवारींकडे आला? माझ्याकडे उपाय काहीच राहिला नव्हता. म्हणजे मी डॉक्टरकडे गेलो होतो, दाढाच्या दवाखान्यात. ओके. कधीपासून होत होतं तुम्हाला हे त्रास? 3 वर्ष. 3 वर्षापासून. काय होत होतं? हे दाढेचा त्रास. अच्छा. म्हणजे दुखत होतं काय, कसं? हे झटका मारत होता. ओके. त्यांनी काय सांगितलं नाही तुला हे आजार आहे, त्यांनी काय सांगितलं नाही. अच्छा. म्हणजे 3 वर्षापासून म्हणजे काहीच होत नव्हतं या गोष्टीला. ओके. त्यानंतर नंतर मग आता ढवळ जास्ती होता आला तरी मला काय बोलला नाही. ओके. तर मग मी माझ्या शेजारची पोरीचा ऍड्रेस घेऊन मी कल्याणला गेला. ओके. तिथं पण त्यांनी सांगितलं, डायरेक्ट बोलला तो पण बोलला माझ्याच होणार नाही. शॅडला तर आंबोलीला आहे. शॅडवरून मी इकडे आलो. 8 दिवस तिथं राहिलो, 8 दिवस इकडे राहिलो. ओके. 8 दिवस तुम्ही तिथे ऍडमिट होता आधी? ठीक आहे. त्यानंतर इथे आला? कल्याणला 8 दिवस ते ऍडमिट होते. ट्रीटमेंट चालू केली. ते बोलले गोळ्यात होणार आहे. गोळ्यात त्यांना काही फरक पडला नाही. 1 दिवस फरक पडला. नंतर जास्त पेन व्हायला लागलं. तर आम्हाला असं म्हणजे रात्रभर आम्ही झोपलो तर नाही 3 वाजल्यापासून. आणि एवढी म्हणजे आम्ही सगळी घरातले घाबरलेलो, म्हणजे असं काय होईल त्या क्षणाला. म्हणजे तर पोराई आमच्या ते सरांना विचारलं का तुमच्या तो होईल का नाही, तर ते बोलतात त्यांची इमर्जन्सी ऑपरेशन करावे लागेल. नायकला सांगितलेलं. तर तिथपर्यंत एवढा जाऊ शकलो नसते ते. पण आंबोलेस करून आम्ही ते 1 तासामध्ये इथे आलो. 1 तासामध्ये डॉक्टर सरांना दाखवले, सर भेटले. सराई मग त्याच्यावर बघितलं काय करायचे काय, त्याच्यावर केला. नंतर मध्ये MRI केला. त्याच्यातून त्यांना सापडलं काय आहे ते. तर त्यावर इथे ट्रीटमेंट चालू केली. आणि मग 2-3 दिवस काही ट्रीटमेंट घेऊन आणि मग त्याच्यावर ऑपरेशन केलं. आता 4 दिवस मेडिसिन वगैरे देऊन मेडिसिन देऊन नंतर मग ऑपरेशन केलंय. आणि आता 2 दिवस झाले ते. आता ऑपरेशनच्या नंतर तुम्हाला काय जाणवते? पेन आहे? नाही अजिबात नाही. त्याचा फरक जाणवला तुम्हाला ऑपरेशन नंतरचा? आणि ऑपरेशन काय आहे, कसं होतंय ते सगळं सराई एवढं म्हणजे सांगितलं. त्याही देवाच्या कृपेने आमचं ऑपरेशन झालं व्यवस्थित. बस आता ते व्यवस्थित 2 दिवस झाले. आज भाकरी खाल्ली थोडीशी. 2 दिवस पातळ पेज वगैरे द्यायचो आम्ही. त्याच्यावर आता आज भाकरी खाल्ली थोडी. आज चालले 15 मिनिटं. ओके. म्हणजे ऑपरेशन नंतरचा फरक आला, भरपूर फरक आला. म्हणजे आधी जे खायला पिला काही येत नव्हतं, आता व्यवस्थित त्यांनी खायला सुरुवात केली. बाकी अजून काय त्रास तुम्हाला? आता त्याचा काहीच त्रास नाही त्यांना. आता पोटात अन्न कमी, त्याच्यामुळे जरा चालायला हे होते. बाकी तो त्रास म्हणजे 50% 90% बोलला तरी थांबला त्यांचा. 90% थांबला. असं आता नाहीच आहे त्रास तो त्यांना. ओके. थँक्यू.